चांगला फटका पाहायला मिळाला जिथे सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा पूर्ण केलेला पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं खातं ओपन केले. पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथे असताना पाहायला मिळाल्या. YCC पिंगळसई संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी जाधव. पिंगळसईचा फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न किंबहुना स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सूरज आणि हरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुंजन 11 कोलाड हा संघ जर आपण पाहिला तर पेन तालुक्यातून येत असताना जिते आणि कोपर गावातील खेळाडू या संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. सूरज आणि हरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाली आहे. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंच हवेमध्ये. सुमित देशमुख बॉलच्या खाली जज करू शकला नाही. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये धरतीला दान होत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती कोणत्याही स्वरूपाची या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 4 अंकावरती पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल गोलंदाज सनी जाधवचं. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये सनी जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळीचा बॉल खोलवर टप्प्याचा स्टिअर करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप मध्ये सुशांत शेडगे बॉल पर्यंत आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली गेली जिथे धावफलकावरती धाव संख्या 5 अंकावरती पाहायला मिळते. आज पिंगळसईकरांना खऱ्या अर्थानं प्रचंड गर्दी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आज आपल्या गावाला सपोर्ट करायचा आहे. प्रचंड गर्दी करत असताना पिंगळसईकर पाहायला मिळालेत. सनी जाधव मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती 4 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल स्क्वेअरला गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॉलवरती सूरजच्या बॅटमध्ये चौकार येत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 9 अंकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1चा हा शेवटचा अंतिम बॉल समोर सूरजच्या आहेत. फुलटॉस बॉल समोर आक्रमण केले. गॅप मध्ये बॉल निघून चालला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ऑनस्क्रीन आपण पिंगळसईचं प्रेक्षक पाहतोय. प्रचंड लोड गर्दी केली आहे. प्रेक्षकांमध्ये संकेतजी देशमुख साहेब आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे दिलदार दानशूर व्यक्तिमत्व. नेहमी पिंगळसई गावाच्या पाठीशी उभं राहणारे किंबहुना रोहा ग्रामीण क्रिकेटच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळालं. प्रचंड गर्दी पिंगळसईकरांना आज मात्र मैदानावरती लावली. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावातील खेळाडूंच्या पाठी राखण्यासाठी आलेली गर्दी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये जय देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं
येत असताना पाहायला मिळाला, टप्पा पडला, प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सचिन जाधव चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. आमचे कॅमेरामन अगदी पिंगळसईचं दर्द बरं हे प्रेक्षक दाखवत असताना पाहायला मिळालं. प्रत्येक डॉट बॉल हा जल्लोषाचा असणार आहे. पिंगळसई म्हटलं की क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे गाव आहे. यावेळेसचा बॉल लो फुलटोस त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये फिल्डर सनी या बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2-2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धाव संख्या 15 या अंकावरती पाहायला मिळाल. यस रिव्ह्यूची मागणी केली जाते. काढून खेळण्याची संधी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती दिली. ऑन स्क्रीन आपण तानाजी शेट यांना पाहतोय. तिसरे पंच, चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस वेस्ट साईड साठी रिव्ह्यूची मागणी केली गेली. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. ऑन स्क्रीन आपण प्रेक्षक पाहतोय. प्रेक्षकांमध्ये अभिषेक देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळालं. भाई शेडगे देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ऑलआउट गर्दी केली आहे. भरतजी देशमुख साहेब देखील आपल्याला पाहायला मिळाले. तानाजी शेठ पाहायला मिळतात. त्याही वेळेला सगळे प्रेक्षक आज मात्र या स्पर्धेमध्ये ऑलआउट गर्दी करत असताना पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी राहिली आहे या स्पर्धेला. युवा राष्ट्रवादी चषक 2026 हे भव्य पर्व, शानदार स्पर्धा, त्याही पलीकडे प्रेक्षकांना प्रेम केलेली स्पर्धा पाहायला मिळतीये. सगळे आयोजक प्रचंड मेहनत घेत असताना पाहायला मिळाले. शंतनुजी रटाटेसाहेब, प्रेमजी साळुंके, प्रणवजी मोरे, सौरभ कानेकर, शार्दुल मोरे, रोहित पाटील, सगळे आयोजक श्री धावीर महाराज युवा ग्रुप रोहा व इट्स अ फेअर डिलिव्हरी. वैद्य चेंडू हाताळला गेला. यावेळेसचा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. हे मुख्य व्यासपीठावरती सगळे आमचे प्रमुख उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय शंतनुजी रटाटे साहेब आपल्याला पाहायला मिळालं. त्याच वेळेला प्रणवजी देखील पाहायला मिळतात. सगळे पदाधिकारी आज मात्र या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती जय देशमुख बोधन ट्रॅकवरती पाहायला मिळाला. पिंगळसई एक्सप्रेस वेगानं सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. वेगाचा बैताज बादशाह अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो आतापर्यंत करतोय. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाला थांबवलेलं पाहायला मिळालं आहे. सूरज आणि हारेची जोडी बॅटिंग करते. या षटकामध्ये जयनं चांगली कामगिरी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. पंधरा धावा धावफलकावरती आहे. त्याच वेळेला सन्माननीय गौरवदादा सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जय देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती आहे. संकेश यांचा आवाज आला की जोरात टाक. वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. धावा थांबवल्या गेल्या. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळालाय. अचूकता, भेदकता आणि अगदी योग्य लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली जाते. हे प्रेक्षक पिंगळसईच आहे. प्रत्येक डॉट बॉलवरती जल्लोष करत असताना पाहायला मिळेल. प्रत्येक विकेटवरती शिट्ट्या येत असताना पाहायला मिळणार आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारं किंबहुना क्रिकेट जाणणारं, क्रिकेटला जाणणार हे प्रेक्षक वर्ग पिंगळसईचा आपल्याला या मैदानावरती उपस्थित राहत असताना पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय देशमुख याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉल फक्त आणि फक्त 2 धावा या पठ्ठ्यानं खर्च केल्यात. यावेळेस बॉल बॅटची कडा घेतली आहे असं वाटलं होतं, परंतु विकेट किपरचा हात बॉलला लागलं होतं. बॉल निसटला गेला, जिथे -1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केला गेला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता विकेट किपर सचिन जाधव यांना
पिंगलसे गावातून किंबहुना रोहा टेनिस क्रिकेट पटलावरती एक मास्टर माइंड नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. सचिनजी जाधव यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. 17 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेसचा बॉल वेगवान बॉल बॅटच्यातली कडा घेतली आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत असताना उमेश देशमुख पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगल आली. या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 18 अंकावरती पाहायला मिळेल. बघा, सन्माननीय कल्पेश हेलकर साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज झाला. विकेटचं हॅट्रिक जर गोलंदाज संपादन करतात तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर बॅटर 3 बॅक टू बॅकचे सिक्सर लगावतात तर त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेसचा बॉल समोर चढवलाय. बॅटल हर एशियाच्या बॅटमधून हा आसमान थँक्यू. या बॉलवरती षटकार असताना पाहायला मिळाला. 6 धावाल्या. 6 धाव्याच्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 24 अंकावरती पाहायला मिळते. जय देशमुख ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. आतापर्यंत 24 बनवल्या गेल्या. जय देशमुखने आतापर्यंत 5 बॉल हाताळले. 11 धावा तो खर्च करत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 4 बॉलमध्ये बोलबाला राहिला होता. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय. सध्याच्या घडीला जय देशमुखला 24 बनवल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. पैन तालुका रोहा तालुका असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. 24 आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. जय देशमुख तयार ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टप्पा बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा कमीना हरकत करत असताना पाहायला मिळाला. विकेट किपर फंबल झाले, त्याचा फायदा उचलला गेला. लगेच एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाली. 12 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 24 अंकावरती पाहायला मिळतील. 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जय देशमुखचे षटक 11 धावांचे येत असताना पाहायला मिळाला. जे आधी षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं होतं गोलंदाज सनी जाधव याच्या माध्यमातून. सनी थोडासा गोईना महागडा राहिला होता. सनीचे देखील पहिले 4 बॉल चांगले राहिले, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती बाउंड्रीज येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता सूरज आणि हारेची ही जोडी पेन तालुक्यातून येत असताना अगदी चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. जिथे आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत 25 अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL बॉल ओव्हर युवा राष्ट्रवादी ISPL बॉल ओव्हर षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज उमेश देशमुख याला इन्व्हाइट केलं गेलं. त्याच वेळेला सन्माननीय कल्पेश येलकर साहेब आणि सनोजी महाबळे साहेब यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळाला. विकेटची हॅट्रिक कंप्लीट करताय तर 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकार बॅक टू बॅकचे 3 आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि निर्धाव षटक आलं तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कल्पेश येलकर आणि सरोजी महाबळे साहेब यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळाला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. उमेश देशमुख बोलून ट्रॅकवरती पाहायला मिळाला. पिंगलसे गावाचं क्रिकेट खेळत असताना अनुभव ज्याच्या पाठीशी बराचसा आणि अनुभव हाच खरा माणसाचा गुरु असतो. त्या अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करण्यासाठी दाखवत असताना उमेश पाहायला मिळेल. हारेश आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुंजन 11 कोलाड म्हटलं की सन्माननीय आदरणीय पोप्या शेठ महाबळे साहेब यांचा मालकीचा संघ आहे. साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 25 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. चला जास्त वेळ खर्च करता पिंगलचंही थोडस सहकार्य करा. ऑन स्क्रीन पाहू शकता गोलंदाज फलंदाज आपल्याला एकाच वेळेला पाहायला मिळतोय. उमेश आणि हारिस पाटील रंगले खरे अर्थानं. यावेळेसचा बॉल लो फुलटोस त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला बॉल उंच सभेमध्ये मोठा लॉंग रनअप राहिला होता. फिल्डर सुशांत
शेडगे याचा बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. तत्पुरी धावा अर्जित केल्या गेल्या या बॉलवरती. 2-2च्या मदतीनं संघाची टोटल 27 अंकावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना गुंजन 11 कोल्हाड संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकाल उमेश देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल अडपा बाटणा खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फिल्डर बॉल वरती असताना सुमित देशमुख आपल्याला पाहायला मिळाले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले, जिथे धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 28 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. सूरजने 4 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिले. साथीला हरीश पाहायला मिळाले 10 बॉलमध्ये 13 धावा. हरीशा देखील बॅटमन आलात. उमेशला थांबवावं लागेल या ISPL बॉलवर मध्ये. यावेळेसचा बॉल अडपा बाटणा खेळण्याचा पुरेसा प्रयत्न केलाय. अशा वेळेला विकेट किपर चुकी करत असताना पाहायला मिळालं. 22चा इशारा येत असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील एक सिंगल येत असताना पाहायला मिळते, जिथे सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. 29 धावा धावफलकावरती आहेत. संकेत शेठ देशमुख यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. संकेत शेठ म्हटलं की क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व किंबहुना खेळाडूंच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व आहे. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बॉल बराच वळण घेत असताना पाहायला मिळतोय. चेंडूनं वळण मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलं. त्याच वेळेला डगआउटमध्ये अगदी तानाजी शेठ देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 व्यक्तिमत्व पिंगळसई गावासाठी फार महत्वाचे आहेत आणि त्यांची उपस्थिती या रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल बराचसा बाहेर गेलाय. विकेट किपर देखील बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. सिंगल पूर्ण. दुसराही धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु डिरेक्ट हिट. वाईटचा इशारा. 22च्या धावा आल्या. त्याही पलीकडे विकेट देखील येत असताना पाहायला मिळतीये. पहिला धक्का. गुंजन 11 बॅटर बाद. हॅलो चेक. धावाच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले. बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर सुमित बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. खराब प्रदर्शन सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या बॉलवरती देखील धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल पुढे सरकेल 2च्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. या षटकातील अजून देखील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. चांगली बॉलिंग या षटकामध्ये उमेश देशमुख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाला. यावेळेस बॉल स्लॉटमध्ये होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाला, जिथे एक जातोय. त्याच वेळेला आणखीन एक मान सन्मान आपण करूया. सन्माननीय आदरणीय योगेश मातोंद्रे साहेब इथे उपस्थित राहिलेत. साहेबांचा देखील मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करूयात. या साहेबांपुढे आपला देखील मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जाणार आहे. सन्माननीय आदरणीय योगेश मातोंद्रे साहेबांचा हा सन्मान आपण या अतिथी मंचावरती करीत आहोत. रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये या हंगामामध्ये ज्यानं विजेतेपद पटकावलंय, सागर बोबड याच्या नेतृत्वाखाली संघ खेळत असताना पाहायला मिळाला.
चॅम्पियन राहिला अशा संघ मालकांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. वेलकम, सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. षटक क्रमांक 4 मध्ये जय देशमुखला आपण पाहिलं बॉलिंग करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. दुसऱ्या बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. बघता बघता 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकते, जिथे धावफलकावरती धाव संख्या 37 या अंकावरती पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. हाफ टॅकर बॉल, त्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल उंच हवेमध्ये. फिल्डर बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळाले. सुशांत बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. जयचं कौतुक करायला हवं. जय मात्र सुसाट सुटला. त्याचा वेग मैदानाच्या आतमध्ये समोर बॅटिंग करणाऱ्या संघावरती आतापर्यंत भारी पडला. यावेळेसचा बॉल थळमांच्या दिशेनं फरार होत असताना पाहायला मिळेल. धावा मिळतील 4. येतोय हा दम. या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 43 अंकावरती पाहायला मिळतील. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यशस्वी बॅटर राहिलेत. बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गावाचं कौतुक करायला हवं. 2 गाव एक फॉर्मॅट असताना देखील फक्त 1 गाव एक संघ खेळत असताना पाहायला मिळाला. क्रिकेट काय करायला भाग पडतं. 1 गाव एक संघ खेळत असताना अगदी अखंड गाव एकत्रित येत असताना यांनी एकत्रित खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आपल्याला दिलं. आज क्रिकेट खऱ्या अर्थानं अखंड गावाला एकत्रित आणत असताना पाहायला मिळालं. आणि पिंगळसेकर आज एकत्र झालेत आणि 1 गाव एक संघ खेळत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती आल्या 2 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाला. 51 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना हरेशनं आतापर्यंत चांगला खेळ केलाय. त्याच्या बॅटमध्ये 14 बॉलमध्ये 17 धावा आल्यात. एका षटकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साथीला रोहित आहेत. रोहितनं मात्र चांगला दमदार खेळ केलाय. 5 बॉलमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार लगावत असताना 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 24 बॉलचा खेळ झाला. 51 धावा धावफलकावरती बनवल्या गेला. शेवटचं षटक, अंतिम षटक. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सुमित देशमुख गोलंदाजी मार्कवरती आल्यात. सुमित देशमुख म्हटलं की नेहमी काहीतरी वेगळं करायचं या अनुषंगानं तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना तालुका मर्यादित क्रिकेटमध्ये याही गोलंदाजी चर्चा नेहमीची झाले. परंतु आज आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई चालू आहे. आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्या पाठीशी आलाय. कर्णधार पद बुजावत असताना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित देखील असणार आहे. 51 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. त्या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागणार आहेत. हारेश याला आपण ऑन स्क्रीन पाहतोय. 14 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळाल्यात. एक चांगल्या दर्जाचा खेळ करणं किंवा डावाला फिनिश करत असताना ज्याच्या बॅटमधून नेहमी धावा पाहायला मिळतात तो हारेश ऑन स्ट्राईकला. यावेळेसचा बॉल लढबा बॅटनं खेचला. बॉल स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायला मिळाला होता. हारेश
शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवरती टिकला आणि तो मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय काउ कॉर्नरमध्ये. फिल्डर तैनात आहेत. चांगली फील्ड, चांगली फेक, धावा मिळतील या वेळेला. दोनच्या मदतीनं संघाचे टोटल पुढे सरकली गेल्या धावफलकावरती धावा आतापर्यंत 59 या अंकावरती पाहायला मिळाला. 59 बनवल्या गेल्यात. मोठी टोटल उभारली जाते. गोलंदाजी करणाऱ्या YCC पिंगलसई या संघाच्या समोर आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने आज पिंगलसईकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. समोर मातबर संघ आहे, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा या संघाकडे फार पाहायला मिळाली. तो संघर्ष करतोय. यावेळेसचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हारेशच्या बॅटमधून आणखीन एक दमदार रुबाबदार चौकार. असताना पाहायला मिळाला. सुमितच्या विरोधामध्ये तो आक्रमक रवैया धारण करीत असताना पाहायला मिळाला. सुमितच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 12 धावा आल्या. या आधीच्या बॉलवरती त्यानं षटका ठोकला आणि सध्याच्या घडीला चौकार देखील त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. बघा आमचं कॅमेरामनचं देखील कौतुक करणं फार महत्वाचं राहणार आहे. चांगली कामगिरी केली जाते. अल्केश मगर, हऱ्या कोस्तेकर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचाच बॉल खोलवर टप्प्याचा प्रचंड वेगाने हातळलेला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरचा वैद बॉलला घेतला. डॉट बॉल पाहायला मिळेल. ह्या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं आवश्यकता आणि अशा वेळेला सुमित देशमुख याच्या माध्यमातून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. संघाची टोटल थांबली 63 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. या पूर्वार्धाच्या डावातील अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेसचा बॉल लाजवाब फटका. बॉल डीप मिड विकेट हवाई यात्रेवरती बॉलला पाठवून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय भव्य सिक्सर. षटकार येत असताना पाहायला मिळेल. हारेश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळाला. 19 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान हारेश मैदानाच्या आतमध्ये देतोय. षटकातील अंतिम बॉल गोलंदाज तयार सुमित देशमुख. यावेळेसचा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अशा वेळेला केला गेला जिथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. सध्याच्या घडीला 70 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. मोठी टोटल उभारली गेली. हारेश मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक बॉलवरती तो गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुटून पडलाय. यावेळेसचा बॉल आणखी एक मोठा फटका. जितका उंच गेला तितका लांब जाईल का तर नाही. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. राज देशमुखनं टिपला. झेल संपला. बॅटर हारेशचा खेळ. धक्का बसतो टीम. पूर्वार्धाचा डाव संपलाय. 70 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 71 धावांची आवश्यकता असणार आहे. विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या.
या 30 बॉलमध्ये 71 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र या संपूर्ण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि त्याच वेळेला रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले आमचे सगळे प्रेक्षक, या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य पर्व मात्र सुरुवात झाली आहे. दुसरा डाव, 30 बॉल 71 ची गरज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे. म्हणजे बघा ना, आज फिंगरसेकरांना हेच सांगितलंय, आज किती बी समोर येऊ द्या त्यांना, आमचा एक गाव बास. 2 गाव एक टीमच्या फॉर्मॅटमध्ये एक गावाची बांधणी करून ते इथे आलेत. समोरचा बॉल पायावरती, लेग स्टिक मिस होतीये, पंचांचा इशारा, लास्ट मोमेंटला सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2 धावा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. विवेक जाधव त्याच्या साथीला खेळत असताना रोशन पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती पेण तालुक्यातील एक सुपरस्टार, ज्यानं नेहमीच जितू जिते संघासाठी अग्रनामांकित कामगिरी केली आहे आणि त्याच वेळेला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं, तो हरीश गावण बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळालाय. बॅटिंगमध्ये सुद्धा चांगलं कामकाज जातं, तो बॉलिंगसाठी दाखल होईल. 29 बॉलमध्ये 69 धावा थांबवायच्यात. आजच्या रात्रीची सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळाली. चला फास्ट खेळा. पुढचा बॉल समोर रोशन, त्यावेळेला समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल मिड ऑफ मधून तिथे फील्ड केला जाईल. चांगली फील्ड पाहायला मिळते, मात्र एकच धाव स्कोर कार्डवरती प्लस केली जाईल.
मोठ्या धावगतीचा पाठलाग करायचा. आजच्या रात्रीतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये एक मोठा खेळ अपेक्षित असेल आणि तो करावा लागणार आहे. खेळत असताना विवेक जाधवला त्याच्याकडे गुणवत्ता ठासून भरले या गोष्टीची की याही धावांचा तो पाठलाग करेल. पिंगळसे गावातून येत असताना सर्वाधिक अर्धशतक वीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. समोरचा बॉल अगदी भन्नाट वेगानं टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. हरेश गावन चांगली बॉलिंग. विवेक म्हणतो बॉल थोडा खाली बसला होता. 3 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल यावेळेला पाचच्या अगदी वरच्या दिशेला लागल्यानंतर बॉल शरीरावरती येत असताना पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. सिंगलने पुढे जाण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. पण सिंगलने तुम्ही कुठपर्यंत पोहोचाल, तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे या गोष्टीची जाणीव असणं खूप सारं गरजेचं आहे. अगदी बॅटिंग करत असताना रोशन ज्या पद्धतीनं उभा राहतोय ना, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण होईल. त्याचा स्टान्स तुमच्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी कमी गतीनं दाखवला जातं. बॉल येत असताना थोडा खाली बसतोय, कधी वरच्या दिशेला येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तो बॉल फक्त बॅटपासून दूर राहतोय. चांगली बॉलिंग. हरेश गावनला तुम्ही पाहताय. 3च धावा सध्याच्या घडीला खर्च केल्या आहेत. 1 लेग बाईटची आली आहे. टीमच्या खात्यामध्ये 4 धावा आहेत. पिंगळसे गाव प्रयत्न करतोय 71चा पाठलाग करण्याचा. फुल टॉस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रेडारमध्ये आला नाहीये. फिल्डर तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न करतील. असफलता हाती. लास्ट मोमेंटला 1 कंप्लीट झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि येस बीमरसाठी 3रा पंचांचा कॉल. वेस्ट साईडसाठी 3रा पंचांचा कॉल करण्यात आला. रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीची मदत आपण घेतोय. चेक केलं जाईल हा बॉल कमरेच्या वरती आहे की नाही तो. हॅलो. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल. अगदी कमरेवरती चेंडू येत असताना पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा. नो बॉलवरती सिंगल मिळतीये. टीमच्या खात्यामध्ये 2 वाढ होईल. संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचेल. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. विवेक जाधव स्ट्राईकला पाहायला मिळणार आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा आशा अपेक्षा निर्माण करेल. यावेळेला फ्री हिटचा बॉल. बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. अजून एका डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतीये. आणि आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेनं एक मोठा रेकॉर्ड केलाय. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घर बसल्या आतापर्यंत 50,000हून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. हे विजय आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या भव्य पर्वाचं. तुम्ही पाहताय शंतनू रटाटे, प्रेम साळुंगे, प्रणव मोरे, सौरभ काणेकर, शार्दुल मोरे, रोहित पाटील आणि श्री दहावीर महाराज युवा ग्रुप. त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक त्यांनी घेतलेली मेहनत. एक युवक खऱ्या अर्थानं म्हणजे नवीन ताकद ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार झाली आहे आणि ती ताकद रोहा तालुक्यामध्ये आज सध्याच्या घडीला रायगड आणि रायगडापलीकडे महाराष्ट्रभर ज्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. युवा राष्ट्रवादी चषक आज महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्ह्याची प्रीमियर लीग चालू झाली असून सुद्धा एवढा प्रेक्षकांचा प्रतिसाद
या रोह्याच्या मानाच्या स्पर्धेला लाभलाय. हे विजय आहे आयोजकांचं. यावेळीचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता पण बॉल बराचसा बाहेर गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 7 धावा. 24 बॉल 64 ची गरज आहे. मोठा फटका समोर. बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर बॉल पर्यंत. कॅच ड्रॉप शेवटच्या क्षणी झेल मात्र सुटत असताना पाहायला मिळेल. फटका चांगला होता. फिल्डर तिकडे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर पासून लॉंग ऑफला धावत येत असताना पाहायला मिळाले. बॉलला पकडल्या. कॅच ड्रॉप झाली आहे पण 2च धावा खर्च होत असताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली आहे. यस मंथन मुंडे आपण यावरती. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर सोडून देण्याचा निर्णय अंगलटी आलाय. व्हाईट यॉर्करचा वापर करत असताना गोलंदाज रुपेशला तुम्ही पाहताय. डॉट बॉलची सांगता. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारं एक नाव मंथन मुंडे ज्यांचा काल वाढदिवस होता आणि आज ते इथे उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित मान सन्मान होईल आणि या सन्मानाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मंचावरती दिल्या जातील. क्लीन बोल्ड. मैदानावरती पहिली विकेट. फलंदाज रोशन बाद. इकडे मात्र आपण जर पाहिले तर मंथन यांना दिल्या जातात. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यानं सध्याच्या घडीला खूप साऱ्या रील्स त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाच्या बनवल्या जातात आणि याही स्पर्धेची एक चांगली रील त्यांच्या माध्यमातून बनवली गेली. अशा मंथनचा वाढदिवस त्याला शुभेच्छा दिल्या गेल्या आणि आज रोहा स्पोर्ट्सचे सर्वा ॲज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः आकाश कडव यांचाही वाढदिवस आहे आणि त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा या संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिल्या जातील. आकाश कडव यांनाही सुद्धा विनंती करेन आपणही या मुख्य मंचावरती तिथे शंतनू रटाटे आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण आकाश कडव यांना देतोय. एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी रोहा तालुक्यामध्ये अपडेटिंगचा ट्रेंड आणला, जो संपूर्ण रायगड महाराष्ट्रभर प्रचलित झाला. कबड्डी आणि क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम, त्याच वेळेला त्या पडद्यामागे राहून सगळ्या खेळाडूंना पडद्याच्या पुढे आणण्याचं काम करणारा आकाश कडव यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या देऊया लक्ष शुभेच्छा आणि पुढच्या कालावधीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण असेच उंच शिखरांवरती जाल अशा शुभेच्छा आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने देतोय. पुढचा बॉल. अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाजबाब रुपेशची गोलंदाजी तुम्ही पाहताय. 71 धावांचा पाठलाग करत असताना तडजोड चालू आहे. संघर्ष मोठा केला जातोय पण अद्याप हवं तसं यश लाभलं नाहीये टीम पिंगसे गावाला. मोठा फटका लॉंग ऑफला फिल्डर बॉलच्या खाली टिपला जाईल. संपला. एक महत्वपूर्ण स्वरूपचा खेळ. 0 चा चष्मा घालून स्वरूप बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर इकडे सुशांत दाखल होत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळेला स्टफलून खेळण्याचा प्रयत्न. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आकाश भाईतांडेल घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आकाश भाईतांडेल आणि सागर सम्राट न्हावे यांच्या माध्यमातून सुद्धा एक बेस्ट अपडेटर आकाश कडव यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 9 या आकड्यावरती 2 विकेट सुद्धा येत असताना पाहायला मिळाल्यात.
येणाऱ्या 18 बॉलमध्ये 62 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 62 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चला फास्ट खेळा. दोन्ही संघांना विनंती करतो, वेळ खर्च करायचा नाहीये. 18 चेंडू आणि 62 ची गरज. ISPL बॉल ओव्हर आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळेल. ISPL बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केलाय. पुढचा बॉल विवेक जाधव. स्ट्राईकला पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र आतल्या दिशेला वळण निर्माण करत असताना पाहायला मिळालाय. एक चांगला चेंडू आणि एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. रोहित बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय आणि रोहितनं मात्र पहिला डॉट बॉल ISPL बॉल कधी आत येतो तर कधी बाहेर. त्याची कलात्मकता वेगळी आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॅटची कडा, बॉल शॉट थर्डमॅनला चांगल्या पद्धतीची फील्ड पाहायला मिळेल. एक धाव तिकडेही मिळते, पण एक न काम चालणार नाही आहे. पिंगळसे गावाला या स्पर्धेमध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर इथून पुढचा टिकाव तसाच्या तसा ठेवायचा आहे, की मोना ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा प्रवास असा जर चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण चढवावे लागतील. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, त्यावेळेला तिकडे मात्र सिंगल. वाईट +1 2 धावा. श्री शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून सुद्धा आकाश कडव यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा इथे दिल्या जातात. यस, मुख्य मंचावरती आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वाचा सितारा, किंबहुना अलिबागचं क्रिकेट साता समुद्र पार नेणारा एकमेव असा खेळाडू, जो अलिबागचा पहिला सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख, वेल फिनिशर, रायगडाचा त्यानं प्रसिद्धी निर्माण केली असा सगळ्यांचा लाडका बूम बूम माठ्या पंकज जाधवचा विशेष सन्मान या आयोजकांच्या वतीने केला जातोय. स्पर्धेसाठी खेळण्यासाठी येत असताना पंकज जाधव यांचा सन्मान तुम्ही पाहता. सौरभ कानेकर, त्याच वेळेला शंतनू रटाटे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान पंकज जाधव यांचा केला जातोय. बुम बुम माट्या अलिबागचा पहिला सुपरस्टार, अलिबाग टेनिस क्रिकेट ज्यानं पहिलं पुढे नेलं तो खेळाडू पंकज जाधव, शुभेच्छा खूप साऱ्या. यावेळेला मोठा फटका, आडवा बॅटनं स्ट्रोक मिड विकेटला, वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे, विवेकच्या बॅटमधून चौकार. फलकावरती यावेळेला फटका फसलाय. हरीश गावण बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप होईल, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. एकदा तर मिळेल दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट सुद्धा. 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही 50ची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 50 धावांची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका अपेक्षित आहे टीम पिंगळसे गावाला. मोठा फटका आलाय, पण बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलेत, कोणती चूक करणार नाहीयेत. विकेट मिळतीये. विवेक जाधव बाद.
दीप यांना इकडे आमंत्रित केलं जातं. दीप पाटील बॉलिंग मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. गुंजन 11 कोलाड पप्पाशेठ महाबे यांच्या मालकीचा संघ सध्याच्या घडीला चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालं. जिते आणि त्याच वेळेला कोपर या टीमची बांधणी खूप मजबूत स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. अगदी समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजानं आणि फलंदाजानं केला आणि सफलही राहिलेत, हे महत्त्वाचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल, बॅट फक्त हवेशी संबंध जुळवताना पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती जोडली जाईल. अकरा चेंडू आणि 49ची गरज. स्ट्राईकला जय देशमुख. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अडवा बॅटनं बॉल मात्र मिड विकेटच्या दिशेला वाटचाल करत असताना पाहायला मिळते. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट सुद्धा होत असताना पाहायला मिळतील. सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. सिंगल डबलने धावा बनणार नाही आहेत. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर षटकार चौकारच मारावे लागतील. शांतता पसरली आहे या मॅचमध्ये. हव्यात अशा धावा आल्या नाही आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, बाहेरचा चेंडू, लांबून खेळण्याचा प्रयत्न, अति उत्सी घेत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 9 बॉलमध्ये 47 बनवायच्यात, जे थोडं आता अशक्य बनत चाललंय टिम्पिंगसाठी. मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेला. बॉल तर मारला तिकडे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकच धाव मात्र मिळेल. धावा खूप साऱ्या अपेक्षित होत्या. आता 8 बॉलमध्ये 46ची गरज. इथून पुढे दुसऱ्या फेरीचे सामने हे मात्र 4 षटकांचे खेळले जातील, याची नोंद प्रत्येक संघांनी घ्यायची आहे. आणि तिसरी ओव्हर ही ISPL बॉल ओव्हर असेल. यावेळेला फटका चांगला आहे. सुशांतच्या बॅटमधून आक्रमण. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल चाललाय. फिल्डिंग त्याहून चांगली. बॉलला थांबवलं जात आहे. तिथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होतील. 7 चेंडू आणि 44 धावांची गरज. पुढचाच बॉल. याही वेळेला अप्रतिम क्लासिकल अंदाजाचा फटका होता. बॉल फाईन लेगच्या दिशेला. आता सीमारेषा पलीकडे चौक. आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती षटकार आला तरी सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर ही मॅच आता खऱ्या अर्थानं टीम आपण जर पाहिलं तर गुंजन 11 कोलाड या टीमच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. पण कौतुक करावं लागेल पिंगसे गावाचं. मोठं धाडस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. किंबहुना जे काही होईल ते आपल्या गावच्या खेळाडूंच्या समवेत होईल, हा निर्धार त्यांनी पक्का केला. आणि आपला गावचा संघ ते सुद्धा रायगड जिल्ह्याच्या 2 गाव एक फॉर्मॅटमध्ये एक मोठी लढत देत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. प्रयत्न खूप चांगले राहिले, पण पहिल्या डावामध्ये धावा खूप साऱ्या आल्या कारणानं एक मोठी टोटल समोर आली आहे. प्रयत्न केले पण अखेर हळूहळू का होईना
या 71चा पाठलाग करत असताना थोडी दमचाबूत असताना पाहायला मिळते. 5 चेंडू 39ची गरज. मोठा फटका मारायचा आहे. समोरच्या दिशेला बॉल चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर थोडी मिस फील्ड आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चार बॉल 35 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण ज्या सीमारेषेच्या बाहेरून ज्या पट्टीवरती आपण तिथून आपण उठा. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला कळलंय की ही सूचना कोणासाठी आहे. कारण की जी स्पर्धा तुम्ही पाहण्यासाठी आलात ती स्पर्धा आमच्या आयोजन कमिटीनं खूप मेहनत घेऊन सजवली आहे आणि खरंच खूप छान वाटते. पण तुम्ही त्या पट्टीवरती बसून काहीतरी नवीन डिझाईन घेऊन येऊ नका. येस, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. मला माहिती आहे रोह्याचं प्रेक्षक वर्ग जाणकार आहे, क्रिकेटवरती प्रेम करणार आहे आणि बघा लगेच त्यांनी पट्टीसुद्धा सरळ केली आहे. येस, थँक्यू सो मच. ब्लॉक कोल्हेंचा बॉल, अप्रतिम चेंडू, लेग स्टिक मिस होतीये. हाच इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय पण चांगला चेंडू मैदानावरती फेकला गेला होता. हरीश गावन महत्वाचा खेळाडू, अष्टपैलू कामगिरी त्याची नेहमीच बघायला मिळते आणि आजही तो त्याच दर्जाचं कामकाज करतोय. 2 बॉल आणि 34 धावांची गरज. औपचारिकता बाकी राहिली आहे या मॅचमध्ये असं चित्र सध्याच्या घडीला आपला स्क्रीनवरती पाहायला मिळते. यावेळेचा फुल टॉस शरीरावरती आदळलाय. डिरेक्ट बॉल शरीरावरती आलाय. पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती करेन आपण पाण्याची पूर्तता करूया. थोडी दुखापत सुशांत यांना होत असताना पाहायला मिळते. बॉल शरीरावरती येत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहूया नक्की कशा पद्धतीचा बॉल होता. अगदी अति वेगानं येत असताना बॉल डिरेक्ट शरीरावरती येत असताना पाहायला मिळाला. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळा. कारण की गावच्या आणि टीमच्या जेवढ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती आहेत गणेश शेठ खेळले मैदानावरती. शेवटचा बॉल आणि अखेर सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर गुंजन 11 कोलाड पप्याशेठ महाबळे यांच्या मालकीचा संघ इथे विजयी होत असताना पाहायला मिळतं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब आणि तानाजी देशमुख साहेबांना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. हार्ड लक, एक गाव एक टीम पिंगळसे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि एकदा तुमच्या स्वतःच्या जिद्दीसाठी पिंगळसे सर स्वतःसाठी टाळ्या वाजवा. खूप छान प्रयत्न केलात तुम्ही. एक गाव एक संघ.
चला मॅच चालू करून घेऊया, जिकडे अलिबागचे मातब्बर 4 संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यस, आपण ऑन स्क्रीन मॅच समरी पाहतोय, जिथे या मॅचचा प्लेअर द मॅच नो डाऊट 20 बॉलमध्ये 35 धावा आणि त्याच वेळेला बॉलिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. तो अष्टपैलू खेळाडू हरेश गावण ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या हरेश गावण यांना विनंती करेन आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबासाठी या.